दिवसाची सुरुवात झाली। फार निगेटिव्ह झालो आहे आम्ही लाईफमध्ये आणि आम्ही ठरवलं की दगडूशेठला जायचं। तर सकाळीचे 4 वाजता आम्ही अलार्म लावलेला, कारण आम्हाला दगडूशेठला जायचं होतं, पण नाही जाऊ शकलो आम्ही, कारण की आम्ही अलार्म्स बंद करत होतो सकाळपासून। मग आम्ही ठरवलं की आता जाऊ आम्ही थोड्या वेळामध्ये, कारण आम्हाला पॉझिटिव्हिटीची खूप गरज आहे सध्या। लेट्स सी आम्ही पॉझिटिव्ह होतो आहे की नाही, कारण आजूबाजूला एवढे निगेटिव्ह लोक आहेत की त्यांच्यामुळे त्या निगेटिव्ह वाईब्स अशा अवतीभोवती सराउंड करत असतात। मग मी ठरवलं आहे आणि सलोन दीदीने की आम्ही 11-11:30च्या दरम्यान आम्ही आज दगडूशेठला जाणार आहे। पुण्यात पाऊस पण आहे बराचसा, पण आत्ता मी जिथे राहते तिथे पाऊस नाही आहे। तर मग आपण बघूयात की आज किती गर्दी असणार आहे दगडूशेठला, किंवा आम्ही आज काय फन करणार आहे तिथे जाऊन। आम्ही आता रेडी झालो आणि आम्ही चाललो पुण्यामध्ये। सलोन दीदी से हाय। तर आम्ही आता निघालो आहोत आणि हे आमचं पार्किंग एरिया आहे। तर बघूयात आपण काय काय होणार आहे। मोस्टली आता आम्हाला जायला एक अर्धा तास लागेल का गं? अर्धा तास लागेल, आणि जर ट्रॅफिक असेल तर मग पाऊण तास, पण पाऊण तास आम्ही पोचून जाऊ। फक्त एवढंच की पुण्यामध्ये जरा पार्किंगचा इश्यू होतो, बाकी काही नाही। बघूयात काय होतं आहे। कपड्यांची निवड होण्यात अर्धा तास निघून गेलेला आणि आम्ही सकाळपासून उपाशी होतो, आणि सलोनी दीदीला मला दोघींना भूक लागलेली, म्हणून आम्ही ठरवलं की कुठेतरी आपण थांबूयात आणि काहीतरी खाऊन घेऊयात। मग त्याच्यासाठी आम्ही निसर्ग मिसळला थांबलो। ही रावेतमधली फेमस मिसळ आहे, परंतु इथं वीकेंडला खूप गर्दी असते। मग आम्हाला तिथे वेटिंग होतं आणि आम्हाला ऑलरेडी उशीर झालेला। आम्ही काहीच न खाता निघालो आणि वाटेत रावेत पंपिंग ब्रिज दिसला। ह्याला आम्ही लंडन ब्रिज देखील म्हणतो, कारण त्याचा आकार तसाच आहे पाहायला गेलं तर। मग तिथून आम्ही पुढे दगडूशेठला निघालो, कारण की पावसाचं वातावरण झालं होतं आणि ट्रॅफिकसुद्धा लागेल ह्याची शक्यता होती। मग आम्ही वाटेतून थोडा वेळ थांबलो, उन्हाचा चटका बसत होता, आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे दगडूशेठला निघालो। जसं की तुम्ही बघताय, पुण्यात जसं आम्ही एंट्री केली, प्रचंड गर्दी, प्रचंड ट्रॅफिक, म्हणजे तुम्हाला पाय ठेवायलाही जागा नाही एवढी गर्दी होती अक्षरशः। आम्ही कसं बसं वाट काढत काढत निघालो, आणि तुम्ही बघताय तिथे लिहिलं पादचारी मार्ग। पादचारी मार्ग म्हणजे खूप लोक ह्याचा मजाक उडवतात, म्हणजे तुम्हाला चालण्यासाठी एक विशिष्ट जागा नेमून दिलेली असते जिथे तुम्ही वॉक करू शकता। सो गाड्यांसाठी वेगळा मार्ग, तुम्हाला चालण्यासाठी वेगळा मार्ग, म्हणून हा पादचारी मार्ग, बाकी असं काही नाही। मग तिथून आम्ही पुढे गेलो आणि हा बघताय तो शनिवारवाडा। इथून सरळ गेलं की मग आपल्याला दगडूशेठ गणपती पाहायला मिळतो, परंतु गर्दी एवढी वाढलेली की अक्षरशः आम्ही उन्हाने गुदमरलेलो, श्वास घेता येत नव्हता, प्रचंड घामेजलेलो। आणि दगडूशेठला जाताना हा जो शनिवार वाडा लागतो ह्याच्या अवतीभोवती प्रचंड गर्दी असते। मग इथे तुम्हाला पेडलर्स पाहायला मिळतात। पेडलर्स इज लाईक लोकल स्ट्रीट शॉपर्स असतात, की जिथे स्ट्रीटला दुकानं लागलेली असतात। मग इथे टॅटू आर्टिस्ट बसलेले असतात, इवन दो तिथे बरेचसेच लोकल क्लॉथ्स विकणारे लोक असतात, परंतु मोस्टली हे जे कपडे असतात ते वापरलेलेच असतात, म्हणजे फारसा कोणी घेत नाही इथल्या लोकांकडून। सिग्नलला देखील आम्ही बराच वेळ थांबलो, अक्षरशः 6 मिनटं। गाईज फायनली आम्ही पोहोचलो आहे, पण आम्ही पार्किंगला इथे गाडी लावली आहे, कारण की जागाच नाही आहे तिकडे। आणि मोस्टली पुण्यामध्ये गाड्या फार उचलून येण्याचं प्रमाण जास्त आहे। त्यांच्या मनात आलं की ते असंच उचलून नेतात। सगळं मनाचा खेळ आहे पुण्यामध्ये। इथून जाऊ शकतो आपण, इथून, हां इथून जाऊ शकतो।
सलोनीला रस्ताच सापडत नाही आहे. मी तिला सांगते इथून जाऊ शकतो, पण तिचा माझ्यावर थोडाही विश्वास राहिलेला नाही. थोडंसं चालल्यानंतर मग आम्हाला श्रीमंत दगडूशेठ गणपती ही पाठी दिसली आणि मग आमचं मन खूप प्रसन्न झालं. तरीही आम्हाला आतमध्ये थांबता आलं नाही. त्यातल्या त्यात आम्ही दर्शन घेतलं, तेही बाहेरूनच घेतलं, कारण बरीचशीच गर्दी होती आणि मोस्टली गर्दीमध्ये थांबणं म्हणजे 2-3 तास तरी जातात. आणि तिथल्या तिथं मला बाहेर एक छोटंसं दुकान दिसलं. कलाकारी पाहायला गेलं तर ही मातीपासून बनवलेली मूर्ती होती. अक्षरशः नाजूक मूर्ती होती आणि ह्याची किंमत देखील. ह्याची एकाची प्राइस काय असेल? 100, 200, 300, हे किती आहे? 100. ही 100 रुपयाची मूर्ती आहे. जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. दगडूशेठच्या लेनमध्येच आहे. बाहेर आले आणि आम्ही दोघींनी देखील मंदिराकडे पाहिलं. खूप समाधान भेटलं, खूप पॉझिटिव्हिटी आली. भूक लागली होती आणि आम्ही फक्त शुगरकेन ज्यूस घेतला होता. आणि मग सलोनीला म्हटलं की आपण काहीतरी खाऊ. मग इथे सगळ्याच गोष्टी स्वस्तामध्ये होत्या, जसं की व्हेज पुलाव घेतलेला तोही 20 रुपयामध्ये, छोले भटुरे तेही 20 रुपयामध्ये. म्हणजे मोस्टली हा एरिया देखील असा आहे की एकदम अफोर्डेबल आहे. इथे तुम्ही एकदम 20 रुपयामध्ये तुमचं देखील पोट भरू शकता. सलोनी तिची पूर्ण वेळ शांत होती. मी म्हटलं थोडंसं तिला बोलायला लावूया. मग ती जेवणाविषयी मग मला सांगायला लागली. आणि तू ह्यांच्या प्राइस विषयी काय सांगू शकतेस? म्हणजे प्राइस टॅग पुण्यात कुठे जातात तर 20 रुपीजला कुठेच तुम्हाला भेटत नाही, फक्त दगडूशेठच्या इथं भेटत. आणि काय काय खाल्लं आपण आता? आता आपण व्हेज पुलाव खाल्ला, छोले भटुरे पण आमचे छान आहेत, सगळं छान आहे. आणि डोशाचं राऊंड गेला. आपण डोसा कितीला खाल्ला? डोसा मी 20 रुपीज. है ना? चल आपण आता पुढे जाऊ. कुठे चाललोय आपण? आणि तुला ह्या उन्हात चालून कसं वाटतंय? चालून तर खूप थकवा येतो, पण फिरण्याची आज पण तेवढीच. आणि आजूबाजूला तुम्हाला जे स्टोअर्स भेटतील, लोकल स्टोअर्स, जसं की हे फोन, ग्लास वगैरे रिपेअरिंगवाला स्टोअर आहे. त्याच्यानंतर असे बरेचसेच लोकल स्ट्रीट्समध्ये खूप सारी दुकानं दिसतील तुम्हाला. आणि अजून आपण जर समोर बघायला गेलो तर इथे मँगो शेक आहे. माझी फ्रेंड आहे प्रतीक्षा, तिने हा व्लॉग बघितला तर तिला नक्कीच समजेल. मोस्टली तिला हा वाला ज्यूस फार आवडतो. हे बस स्टँड आहे सलोन दीदी, है ना? सांगू शकशील काय? इथून तुम्हाला कात्रजला जायला बस लागतात, स्वारगेटला जायला बस लागतात, सांगलीला जायला ही बस लागते. कात्रज, सांगवी वगैरे जायचं असेल तर तुम्हाला इथे बस मिळून जाते. दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही FC रोडला चाललो. FC रोड म्हणजे गुडलक कॅफे. इथली फिल्टर कॉफी आणि बनमस्का तुम्ही खरंच ट्राय करा. इथं आलं म्हणजे गुडलक कॅफेला जाणं मस्ट आहे. मग तिथून पुढे आम्ही पुढे निघालो आणि प्रचंड गर्दी, ट्रॅफिक इश्यू पुन्हा, आणि गाडी कुठे पार्क करू हा एक मेन प्रॉब्लेम.
मग अशा भागदौडमध्ये मी पुन्हा एक ठिकाण शोधलं जिथे मी स्कूटी पार्क करू शकते. त्याच बाजूला बघताय तर इथे वेस्ट साईड आहे, म्हणजे अपोजिट टू द FC रोड वेस्ट साईड आहे. तिथे देखील शॉपिंग करण्याचा एक चांगला स्पॉट आहे. सलोनी दीदी काय घेणार आहे? मी आज शॉपिंग करणार आहे गाई. टी शर्ट, कुर्ती, शूज, खूप काय काय. आणि हे मेन स्ट्रीट आहे FCचं. इथे सगळे व्हरायटीचे क्लॉथ्स मिळून जातात तुम्हाला. आम्ही पण तेच आता घ्यायला चाललोय. लेट्स सी. कुर्तीच्या शॉपमध्ये आलो. इथे मोस्टली पहिलंच शॉप आहे जिथे मोस्टली खूप सारे कुर्तीज मिळतात वेगवेगळ्या व्हरायटीचे. छान आहे, मस्त आहे. इथे फारसं काही आवडलं नाही, मग आम्ही झुडिओला गेलो. मोस्ट ऑफली लाईक काही असं आवडलंच नाही आहे स्पेसिफिक जे घेऊ शकतो. तर भरपूर ऊन आहे. आम्ही पार्किंगमध्ये गाडी शोधतो आता आणि आम्ही आता घरी जाणार आहे. थकलो अक्षरशः. खालती आहे गाडी माझी, हे बघ इथे. गाडी पण सापडत नाही आहे. चला आता आपण घरी जाऊनच भेटू. हे आहे सांगलीचा एरिया. मला माझ्या मैत्रिणीकडे सोडायला आली आता. आम्ही दाखवतो तुम्हाला. इथले खूप काही गोष्टी फेमस आहेत. एक हॉटेल आहे रामदेव म्हणून, तिथं जेवण खूप सुंदर होतं, खूप सुंदर. तुम्हाला दाखवतो मी. सलोनीला सोडून मी पुन्हा घरी निघाले. प्रचंड पाऊस होता, त्याच्यामुळे मला पुढचं रेकॉर्डिंग काहीच करता आलं नाही. सलोनी मला बोलली आज 12पर्यंत घरी येईल. सलोनी आली की आपण पुन्हा भेटूयातच. मग नंतर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.